ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोरते। बीड जिल्ह्यात कुठेही अचानक आग लागल्यास बीड जिल्ह्यातील नागरिकांची घरातील किंवा परिसरातील आग विझवण्यास अग्निशमन दल अकार्यक्षम ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळते। त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पाहूयात। बीडमधील अग्निशमन दल अकार्यक्षम, जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। बीडमधील अग्निशमन सेवांचं बळकटीकरण केव्हा होणार? 3 लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहरातील अग्निशमन व्यवस्था ही अत्यंत भीषण अवस्थेत आहे। अग्निशमन वाहनांची दुरावस्था, पुरेशा यंत्रणांचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। 2012 साली खरेदी केलेली वाहनं जी बऱ्याच अंशी आता नादुरुस्त आहेत किंवा कार्यान्वित नाही, तीही वाहनं असून वापरली जात आहेत। शासनाकडून नवीन गाडी खरेदीचा निर्णय झालेला आहे, परंतु नगर परिषदेला ती गाडी मिळालेलीच नाही। जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मध्ये अग्निशमन सेवांचं बळकटीकरण करणं आणि नवीन वाहन घेण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दिलेला असून जिल्हा नियोजन समितीकडून 1 आणि राज्य शासनाकडून 1 वाहन अशी 2 वाहनं बीड शहरासाठी उपलब्ध होतील असं नगर परिषद प्रशासनाचं म्हणणं आहे। अग्निशमन सेवांचे बळकटीकरण करणे या हेडखाली एक नवीन वाहन घेण्याचा प्रस्ताव DPDCकडे सादर केलेला आहे आणि त्यासाठी तो प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीस्तव मंत्रालयात गेलेला आहे। DPDC 25-26 मधून एक नवीन वाहन बीड शहर नगरपालिकेला उपलब्ध होईल आणि राज्य शासनाकडूनचं 1 वाहन, अशा पद्धतीने हे 2 वाहनं अत्याधुनिक आणि सुसज्ज वाहनं आम्हाला मिळणार आहे। बीड नगर परिषदेसाठी जी अग्निशमन दलाची 3 वाहनं आहेत, मात्र त्यातील 2 वाहनं नादुरुस्त आहेत, तर एका वाहनाचा अपघात झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी इतर तालुक्यातून गाड्या मागवाव्या लागतात, अशी माहिती स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे। छोटी आग असली प्रथमोपचार म्हणून आपण बुलेट घेऊन जातो, तर ऑलरेडी आपण ते DPचे कॉल आणि एक बेसमेंटमध्ये कॉल लागला होता, तर आपण ते अग्निशमन कार्य केले त्याच्यामध्ये आणि आपलं यश आलं आहे। आणि समजा नगर परिषदचे पाण्याचे टँकर आहेत ते पण आपण अवेलेबल करतो, पण मोठी आगीसाठी नगर परिषद गेवराई व शिरूरची गाडी आपण तत्काळ बोलून घेतो। बीड जिल्ह्यात 6 नगर परिषदा, 5 पंचायती आहेत। या नगर पंचायतींच्या व नगर परिषदेच्या भागांमध्ये अचानक आपत्ती जर निर्माण झाली तर यासाठी मात्र कुठलीही व्यवस्था नसल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातील बीड आणि इतर शहरात अग्निशमन यंत्रणांचं बळकटीकरण केव्हा होणार असा सवाल बीडकर विचारतात। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।